एक आपण असं टूल बघणार आहे टॅलीमध्ये की ज्याच्यामध्ये आपला प्रॉफिट अँड लॉस किंवा बॅलन्स शीट किंवा ट्रायल बॅलन्स वेगवेगळ्या प्रकारे आपण फिल्टर करू शकतो. म्हणजे उदाहरणासाठी टॅक्स ऑडिटसाठी लागणारा एक नॉर्मल रिक्वायरमेंट की ज्याच्यामध्ये आय हाच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला चार वेगळ्या वेगळ्या कॉलम्समध्ये हवा आहे. जसं की काही खर्च हे माझे रजिस्टर्ड बायरकडून घेतलेत, काही अनरजिस्टर्ड सप्लायरकडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर काही कंपोजिशनवाल्यांकडून घेतलेले आहेत आणि काही असे आहेत की जे कोणत्याच प्रकारचं त्याला कॅटेगरायझेशन नाही आहे. ठीक आहे. जसं की प्रोव्हिजनची एंट्री आहे, सॅलरी टू सॅलरी पेएबल आहे. तर हे या तिन्हीमध्ये येत नाही. तर मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर असं बायफर्गेट करून हवा असेल तर त्याच्यासाठी कोणतं टीडीएल किंवा ॲडव्हान्स घ्यायची गरज नाही. आपण डायरेक्टली हे करू शकतो टॅलीमध्ये. काय करायचं मी दाखवतो. आधी रिझल्ट दाखवतो मी तुम्हाला आणि कसं करायचं ते दाखवतो. मी तो रिपोर्ट सेव्ह केला गो टू मध्ये 44 नावानं. ठीक आहे, 44 कारण तो क्लॉज 44 आहे म्हणून. हे बघा, हा माझा टोटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. हा रजिस्टर्ड आहे, अनरजिस्टर्ड आहे, कंपोजिशन आणि ऑर्डर आहे. तुम्ही बघू शकता इथे 14,500 पैकी 5,000 रजिस्टर्ड आहेत, 9,500 अनरजिस्टर्ड आहेत. आता याचे कॉलमचे हेडिंग्स तुम्हाला मिळणार नाहीत, पण एक सिक्वेन्स लक्षात ठेवलात की माझा पहिला कॉलम रजिस्टर्ड असणार, दुसरा अनरजिस्टर्ड, तिसरा कंपोजिशन, चौथा ऑर्डर. तर हे लक्षात राहील. तर हे करायचं कसं मी दाखवतो तुम्हाला. अतिशय सिंपल आहे आणि ह्याच्यात काही ॲझम्पशन्स आहेत आणि एक दोन थोडेसे ग्लिच पण आहेत. म्हणजे 99% पर्यंत आपण ॲक्युरेसी आणू शकतो. पण डेटा एंट्रीची व्हरायटी वेगवेगळी असल्यामुळं कस्टमर्सच्या लॉजिकनुसार थोडंसं त्याच्यामध्ये कोणता ड्रॉबॅक आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके. तर पहिला प्रॉफिट अँड लॉस ओपन करा. अल्ट्रा F1. ठीक आहे. अल्ट्रा सीनं आपण न्यू कॉलम क्रिएट करू शकतो. जर तुम्हाला माहित नसेल तर उजव्या त्याला बटन आहे अल्ट्रा सी. आता अल्ट्रा सी 4 वेळा करा कारण 4 कॉलम आहेत ना आपल्याला. हा पहिला झाला टोटलचा. ओके. अल्टर कॉलम करू नका बरं काय. अल्टर एन कॉलम अल्टर होतो म्हणजे हा कॉलम निघून जाईल आताचा डेटा आणि तुम्ही जो म्हणाल तसा येणार तो नको आपल्याला. फक्त अल्ट्रा सी 1 कंट्रोल 2 कंट्रोल 3 कंट्रोल 4 कंट्रोल. ओके. म्हणजे कोणता येणार आहे इथं बघा. हे सेम आलेत आता. रजिस्टर्ड, अनरजिस्टर्ड, कंपोजिशन आणि ऑर्डर. बस. आता सिंपल करायचं आहे. एकदम छोटी ट्रिक आहे. तुमचा कर्सर जर इथं बघितला तर तो ऑरेंज कलरमध्ये इथे दिसतोय बघा, थोडासा रेड कलरमध्ये. याला इकडे आणायचा. पहिल्यावर आणला, दुसऱ्यावर आणायचा. पहिल्यावर काही करायचं नाही कारण पहिला आपला टोटल पी आहे. सेकंडवर या. राईट साईडला अप्लाय फिल्टर नावाचं बटन आहे. अप्लाय फिल्टर याला क्लिक करा. बाय डिफॉल्ट काय फिल्टर करतो तर असे व्हाउचर्स की ज्याच्यामध्ये रेग्युलर शब्द आहे. रेग्युलर बघा इथं रेग्युलरचा पॅन्डल तयार झाला. हेच तुम्हाला 3 वेळा करायचं आहे. म्हणजे दुसऱ्या कॉलमवर कुठेही जा तुम्ही. अनरजिस्टर्ड. आता फक्त माझी रिक्वेस्ट काय सांगतो तुम्हाला, हे तुम्ही सिंपली कराल सुद्धा. म्हणजे इथं अप्लाय फिल्टरमध्ये तुम्ही जाल आणि अनरजिस्टर्ड टाईप कराल. पण माझी रिक्वेस्ट काय आहे की प्रॉपर त्याला पार्टी टाईप असं घ्या. कारण समजा नॅरेशनमध्ये रेग्युलर शब्द लिहिला असेल किंवा आणि कोणत्याही आयटमच्या नावामध्ये ओके जसं रेग्युलर सर्व्हिस चार्जेस आहे तर ते पण फिल्टर होणार. म्हणून माझी रिक्वेस्ट काय आहे की ॲक्च्युली हे काम सोपं आहे. पण अजून 100% ॲक्युरेट करायचं असेल तर या कॉलमवर फिल्टर करताना अप्लाय फिल्टरच्या ठिकाणी थोडंसं ॲडव्हान्स फिल्टर करा. इथं बघा राईट साईडला बटन आहे ॲडव्हान्स फिल्टर. आणि इथं काय करा, तो एनी फील्ड सर्च करतो ना. एनी फील्डच्या ऐवजी त्याला PARTY पार्टी म्हणा. पार्टी रजिस्ट्रेशन टाईप कंटेनिंग रेग्युलर. आता हे रेग्युलर, अनरजिस्टर्ड आणि कंपोजिशनची स्पेलिंग जर तुमच्याकडे नसतील तर पुन्हा मी काय तुम्हाला इथं ट्रिक सांगतो. इथं अल्टरमध्ये जाऊन एखाद्या पार्टीला मॉडिफाय करा आणि इथून ती स्पेलिंग कॉपी करा. म्हणजे उदाहरणासाठी रेग्युलर आहे. ठीक आहे. पाहिजे तर आपण एक एक एक्झाम्पलसाठी आपण एक नोटपॅड ओपन करू. हे बघा मी रेग्युलरला कॉपी केलेला आहे आणि ह्याच रिपोर्टचा उपयोग अजून एका प्रकारे करता येईल. मी ते पण तुम्हाला सांगतो. रेग्युलर झालं, कंपोजिशन कॉपी केलं, दुसरा आपल्याला अनरजिस्टर्ड पाहिजे, अनरजिस्टर्ड कॉपी केलं. समजा तुम्ही टॅली जुनं वापरत असाल तर अप्लाय फिल्टर बटन त्यात नसणार आहे, हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर अननोन पण घ्या. म्हणजे
किंवा गरज नाही अननोनची, पण एक जस्ट आहे, आपण या फील्डला विंडोला तर आपण इथं कॉपी करून घेऊया. ठीक आहे, 4 आपले हे तयार झाले. ठीक आहे, बस इथं आपल्याला काय सेव्ह करायचं नाही. ठीक आहे, सो पहिला कॉलम होता रेग्युलर. सो रेग्युलर शब्द घ्या, कॉपी करा, पेस्ट करा, कंट्रोल ए. एक्झॅक्ट मॅचिंग होणार आता. पुढं पुन्हा अप्लाय फिल्टर, ऍडव्हान्स फिल्टर, पार्टी रजिस्ट्रेशन टाईप, पार्टी रजिस्ट्रेशन टाईप कंटेनिंग, इक्वल टू पण वापरू शकताय, कॉपी पेस्ट, बघा व्यवस्थित. तिसरा आहे कंपोजिशन, हा अंडरस्टँड झाला. अप्लाय फिल्टर, ऍडव्हान्स, इथं आलं पार्टी रजिस्ट्रेशन टाईप, कंटेनिंग, कंपोजिशन. बरं, हे काम तुम्हाला प्रत्येक क्लायंटसाठी वेगळं करायचं नाही आहे, हे एकदाच करायचं आहे. इव्हन एकदा पण करावं लागणार नाही, मी हीच फाईल तुम्हाला देईन, तुम्ही तेही कॉपी पेस्ट करून करू शकता. ते पण कसं कॉपी करायचं या सेशनमध्ये दाखवतो तुम्हाला. आता लास्ट कसा फिल्टर करणार, एक रेग्युलर झाला, एक अनरजिस्टर झाला, एक कंपोजिशन झाला. आता लास्टला काय करायचं, अप्लाय फिल्टर, ऍडव्हान्स फिल्टर. आता याला सांगायचं की तिन्ही नसणार पाहिजे. ओके, सो आपण इथं सांगणार पार्टी रजिस्ट्रेशन टाईप नॉट कंटेनिंग. आता हे तिन्ही पण घ्या, आताच कॉपी केलेला कंपोजिशन घेतला, अँड घ्या, व्हाउचर रजिस्ट्रेशन टाईप नॉट कंटेनिंग, शब्द कॉपी करायचे परत, म्हणजे ज्याच्यामध्ये ना कंपोजिशन आहे, ना रेग्युलर आहे, ना अनरजिस्टर्ड आहे. रेग्युलर घेऊया आपण. आता तिन्हीही नाही असे सगळेच दाखव. मग त्यात ते सगळं आलं, अननोन वाले आले किंवा कोणत्याही प्रकारचं. आता ह्याच्यामध्ये जर हे बघितलं तर हे 40,000 रुपये त्या पद्धतीने आलेत. ठीक आहे, आता बघा. याच रिपोर्टचे मी दोन वेगळे वेगळे पैलू दाखवतो. हा पहिला झाला ज्याच्यामध्ये आपण काही फिल्टर केलं आणि P&L आपला फिल्टर झाला, इमिडिएट फिल्टर झाला. आता याचा बेस लॉजिक काय आहे की एका एंट्रीमध्ये एकच पार्टी असते, हा त्याचा बेस लॉजिक आहे. म्हणजे सनरी क्रिएटर किंवा सनरी डेटर हा एका एंट्रीत एकच असेल तर तो इझिली फिल्टर करून देईल. समजा पार्टी अकाउंट डेबिट, दुसरी पार्टी अकाउंट डेबिट आणि एक्सपेंडिचर अकाउंट किंवा आणि काही जो इन्कम अकाउंट क्रेडिट, राऊंडअप अकाउंट क्रेडिट, रिटर्न बॅक अकाउंट क्रेडिट, राईट बॅक अकाउंट क्रेडिट असं काही झालं असेल तर मग तो थोडासा इथं डिस्टर्ब करेल तुम्हाला. म्हणजे तो शोधणार असं की रेग्युलर आहे का अनरजिस्टर्ड, म्हणजे एकच बिल तुम्हाला दोन्हीकडे येईल, इकडं आणि इकडं. एखाद्या एंट्रीमध्ये दोन दोन सप्लायर घेतलेत आणि डेबिट बॅलन्स राईट ऑफ केला त्याचा, तर तो तुम्हाला इथं प्रॉब्लेम येतो. इतकंच फक्त तुम्हाला शोधायचं आहे की असं कुठं झालेलं आहे का. हा पहिला ग्लिच. पहिला हा रिपोर्ट सेव्ह कसा करायचा बघूया आणि मग ह्याच्यावर सोल्युशन पण सांगू. याला सेव्ह व्ह्यू करायचं उजव्या हाताला, सेव्ह व्ह्यू. त्याला काहीतरी नाव द्या, जसं की मी म्हटलं की न्यू 44 म्हटलेलं. त्याच्यानंतर डिफॉल्ट व्ह्यू करू नका. डिफॉल्ट व्ह्यू केलात की तुमचा नॉर्मल P&L च्या ऐवजी हाच P&L येणार. खाली ह्या ऍडव्हान्स ऍडिशनल फिल्टर येस करा, ऍडिशनल कॉन्फिगरेशन. तो विचारेल तुम्हाला ते कोणासाठी सेव्ह करू हा व्ह्यू, तर हा ऑल कंपनीसाठी ऑन धिस कॉम्प्युटर. एंटर. तो विचारेल पिरियड सेट करायचा आहे का. पिरियड सेट करायला नको, कारण जो हवा आहे तो पिरियड तुम्ही घ्या, नाहीतर पिरियड पण सेट होणार. जसं 1/24, 31/3/25, तर तो पण करू नका. ऍक्सेप्ट करा, सेव्ह. ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही बघा एस्केप दिल्यानंतर हे सगळे फिल्टर्स निघून गेले आणि पुन्हा नॉर्मल व्हॅल्यू आल्या. ठीक आहे, एस्केप. आता जेव्हा जेव्हा तुम्ही तो गोटूमध्ये जाल तेव्हा न्यू 44 जर तुम्ही बघितलात, हे तुमचं काम झालं, पण फिनिश. आता क्वेश्चन काय राहतो की ही सेव्ह केलेली फाईल इतर कंपनीला कशी द्यायची. एक्झाम्पलसाठी समजा तुम्ही एक 5 ते 6 चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा 5 ते 6 ऑडिटर्स एकत्र आहात किंवा युजर्स एकत्र आहात जवळपास. तर एकानं हे सगळे एफर्ट्स घेतले आणि प्रॉपर सगळं सेटअप केला आणि हीच फाईल परत सेकंड युजरला पुन्हा एफर्टलेस काम त्याला हवंय, तर तुम्ही ही फाईल त्याला देऊ शकता. कशी द्यायची बघाय दाखवतो तुम्हाला. तुमच्या या टॅलीच्या फोल्डरला राईट क्लिक करून किंवा त्याचा मेन जो सोर्स आहे त्या फोल्डर पण पोहोचायचा तुम्हाला. आता त्याचा मेन रूट डिरेक्टरी आहे, ह्याच्यामध्ये एक फोल्डर असतो इथं,
हे बघा, हे सगळे ॲडिशनल फोल्डर्स आहेत. ह्याच्यामध्ये जस्ट मिनिट, मी ही विंडो साईडला घेतो इथं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, इथं कॉन्फिग नावाचं एक फोल्डर आहे. कॉन्फिग कॉन्फिगमध्ये बघा, रिपोर्ट व्ह्यूज नावाचा एक फोल्डर आहे. आणि रिपोर्ट व्ह्यूमध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या पुढे बघा एक 44 पडला आणि प्रॉफिट अँड लॉस न्यू 44 पडला. ही फाईल कॉपी करा. इव्हन हीच फाईल मी तुम्हाला आता कॉपी करून या व्हिडिओसोबत लिंकमध्ये देईन. मग हीच फाईल तुम्ही या लोकेशनला पेस्ट केलीत तर न्यू 44 हा तुमच्या इथं ॲड होईल ऑटोमॅटिक. ओके. सो असे जे रिपोर्ट तुम्ही सेव्ह कराल ते सगळे इथं येऊन पडलेले असतात. ओके. सो नेक्स्ट, आता याच्यात राहिलं काय मी तुम्हाला सांगतो, काय मिस्टेक होऊ शकते. ऑर्डरमध्ये काय आले बघा, 40,000 रुपयाची एंट्री आली. जस्ट एंटर देऊया त्याला आपण. काय आले बघूया एंटर होऊन. सॅलरी टू सॅलरी पेबल इकडे आली, कारण या एंट्रीमध्ये रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड कंपोजिशन काहीच नाही. ठीक आहे. आता एकदा चेक करा 25,000. बघा कॅश अकाउंट आहे, कंपोजिशनला पडलाय तो, कंपोजिशनचा कॉलम होता. एंटर. हे कंपोजिशन आहे हे कसं कळालं टॅलीला? मी एंट्री करणाऱ्या माणसानं काय केलं असतं, इथं F12 मध्ये पार्टी डिटेल्स येस केलं असतं, प्रोव्हाइड पार्टी डिटेल्स. आणि मग त्यानं काय केलं इथं, हो अनरजिस्टर्ड घेतलेला आहे. आता हा अनरजिस्टर्ड घेतलाय तर अनरजिस्टर्ड, कंपोजिशन घेतला तर कंपोजिशन. तर हा मी आता कोणत्या कॉलममध्ये आलोय त्याप्रमाणे तुम्हाला दिसेल इथं. ओके, या थर्ड कॉलममध्ये. सो हा एक बघूया. 5,000च्या एंट्रीला काय पडली बघा, रेग्युलर. म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट आहे, पण ITC मला घ्यायचा आहे एका पार्टीचा. सो इथं मी पार्टीचे डिटेल्स टाकलेले आहेत, तर ते सुद्धा तो कन्सिडर करतो. म्हणजे असं जरूर नाही की या मास्टरमधूनच घेईल, कारण मास्टरमध्ये जर गेला तर कॅश अकाउंटला तुम्हाला सप्लायरचे डिटेल्स दिसणार नाहीत, कारण हा पर्सनल अकाउंट नाही आहे. ओके. नॉर्मली ॲड्रेस किंवा GST रिलेटेड डिटेल्स ह्या पर्सनल अकाउंट्सला अवेलेबल असतात, डेटर्स क्रेडिटर्स किंवा जे तुमचे पार्टी अकाउंट्स असतील त्या ग्रुपला. ओके. तर एखाद्या एंट्रीमध्ये जेव्हा मल्टिपल पार्टीज नसतील तेव्हा हे लॉजिकली कन्सिडर होईल. याच्यानंतर बँकेच्या एंट्रीज कशा वर्किंग होतात बघा. बँकेतून घेतलेला ITC कसा वर्किंग होतो ते पण बघा इथं. उदाहरणासाठी बँक चार्जेस आहेत 500 रुपये. टोटलमध्येच 500 आहेत, त्यातला रजिस्टर्ड 500 आहे. ठीक आहे, पहिला कॉलम. एंट्री कशी करायची आहे बघा, कस्टमर्स तो युजर्स चुकलेले असतात. युजर्स काय करतात, ही एंट्री बँक पेमेंटमधून मारतात नॉर्मली. बँक पेमेंट आणि परचेसमध्ये काय फरक आहे, इथं तुम्ही काय करू शकता, त्याच्या डिटेल्स भरू शकता. पेमेंटमध्ये तुम्ही, पेमेंट हा प्रायमरी ट्रान्झॅक्शन नाही ना, म्हणजे प्रायमरी म्हणण्यापेक्षा फर्स्ट ट्रान्झॅक्शन नाही. पेमेंट हा करस्पॉन्डिंग नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे की ज्याच्या परचेसच्या आगेच तुम्ही ते पैसे देताय. जेव्हा बँक चार्जेस बँकेनं आपल्याला ऍड केलेले आहेत, याचा अर्थ बँकेनं एक सर्व्हिस दिलेली आहे आपल्याला आणि ती आपण बाय केलेली आहे. सो हा इथून आला पाहिजे की हा माझी सर्व्हिस परचेस आहे. तर आता ते बऱ्याच लोकांना पटत नाही, ते बँक पेमेंटमधून मारतात. इथून केलेली एंट्री सुद्धा रिकन्स्ट्रक्शनला जाऊन पडते. आणि अजून बऱ्याच लोकांना हौस असते की हे सगळं जेवीतून पास करायचं, त्याचा काही यूज होणार नाही, कारण जर्नल हा फक्त डेटा एंट्री पोस्टिंगसाठीचा वोचर आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा GST किंवा इतर कुठले पॅरामीटर्स कन्सिडर होत नाहीत, ऑटो कॅल्क्युलेशन अजिबात होत नाही. तर मी अजून एक सांगितलं होतं की याच रिपोर्टचा दुसरा उपयोग कसा करता येईल ते पण मी सांगतो. बघा, समजा तुम्ही कॉस्ट सेंटर्स मेंटेन केले आहेत, तर बऱ्याच लोकांची एक सगळीकडे सर्च करत असतात की कॉस्ट सेंटर वाईज प्रॉफिट अँड लॉस पाहिजे, प्रॉफिट बॅलन्स शीट पाहिजे. तर याच्यामध्ये इतकं काही फार डिफिकल्ट नाही आहे. इथं पण एकच कंडिशन आहे की जेव्हा तुम्ही एखादं व्हाउचर फिडिंग करता तेव्हा त्या व्हाउचरच्या इथं डोक्यावर जे कॉस्ट सेंटर आहे इथं, हे कॉस्ट सेंटर आतल्या सगळ्या लेजर्सना ऑटोमॅटिक लागू होतं. म्हणजे इथं जर तुमचे कॉस्ट सेंटर असतील, समजा हा CC1 ला टाकला मी, CC1
आणि दुसरा CC2 ला टाकला. तर ह्या पद्धतीनं सिंगल कॉस्ट सेंटर फॉर सिंगल एंट्री असं जर पोझिशन असेल एखाद्या डेटाबेसमध्ये, नाही दुसरी कंडिशन काय असते, इथं लोक नॉट ॲप्लिकेबल ठेवतात आणि इंडिव्हिज्युअल प्रत्येक अकाउंटला कॉस्ट सेंटर लावतात. उदाहरणार्थ समजा आता ह्याला मी ॲप्लिकेबल केलेलं नाही CGSTला किंवा परचेस अकाउंटला, तर ज्याला ॲप्लिकेबल केलं त्याला ते विचारतं की बाबा हे कोणतं कॉस्ट सेंटर आहे आणि मग ते कॉस्ट सेंटर वाईज सेटअप केलं जातं. तर मग बेटर काय करा, असं जर तुम्हाला कॉस्ट सेंटर वाईज रिपोर्ट हवा असेल तर एक एक स्टँडर्ड कंडिशन ठेवा की तुम्ही कॉस्ट सेंटर कुठं फिडिंग करताय. आयदर एका व्हाउचरमध्ये एक जरी आला पाहिजे, इथं कुठे तुम्ही फिडिंग करा. जसं की एक एक्झाम्पल दाखवतो मी. कॉमनला मी बंद केलं. ठीक आहे, कॉमन लेजर बंद केल्यामुळे होते काय, आयटमच्या आत गेल्यावर तो लेजर विचारेल मला आणि इथं तो मला कॉस्ट सेंटर विचारेल. जर या लेजरला कॉस्ट सेंटर ऑन केला असेल तर आहे, जस्ट मिनिट, कॉस्ट सेंटर ऑन, ओके, कॉस्ट सेंटर ऑन आहे आणि वरती कॉस्ट सेंटर भरलेला असेल. इथं बघा, इथं आता या परचेस अकाउंटला किंवा सेल अकाउंटला किंवा बँक चार्जेसला किंवा आणि कोणत्याही डिपार्टमेंटच्या ह्याला जर तुम्ही काही भरला असेल तर तो तिथं ॲप्लिकेबल होतो. नॉर्मली परचेसमध्ये ही रिक्वायरमेंट येत नाही, ही रिक्वायरमेंट असते खर्चाच्या एंट्रीला. ठीक आहे, तुम्ही काय करायचं, आता प्रॉफिट अँड लॉस जायचं, अल्ट्रा फोन करायचं, अल्ट्रा सी करायचं दोनदा, एकदा अल्ट्रा सी अल्ट्रा ए, अल्ट्रा सी अल्ट्रा ए, दोन कॉलम तयार झाले. दुसऱ्या कॉलमला जायचं, अप्लाय फिल्टरमध्ये, आता ते नाव लक्षात नाही माझ्या एक्झॅक्ट, CC1 समथिंग होतं आणि दुसऱ्या ह्याच्यात आता ते फक्त एक्झॅक्ट स्पेलिंग घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही इथं फिल्टर करा. पण याच्यामुळं काय होईल की तुमच्या डेटाबेसमध्ये समजा एक फॉर एक्झाम्पल 25 कॉस्ट सेंटर असेल तर 25 कॉलम्स काढायला लागतील. थोडंसं त्रासच आहे, पण रिपोर्ट हवा असेल तर थोडंसं हे करावं लागेल. इथं बघा, इथं आलं बघा, या दोनला ते कॉस्ट सेंटर्स आहेत. या 7500ला आपण CC2 टाकलेला आहे. मी स्टॉकला एंटर दिला, परचेसला, सॉरी परचेसला एंटर द्यायला पाहिजे. इथं CC2 पडलेला आहे. म्हणजे कॉस्ट सेंटर वाईज असू दे किंवा आणि कोणत्याही प्रकारचा असू दे, जर तुम्हाला ती मेथड माहिती असेल की कुठं तो डेटा पंच झालेला आहे, काही असू दे, म्हणजे अगदी तुम्ही GST नंबर वाईज जरी प्रॉफिट लॉस काढणार असाल तरी सुद्धा काही अडचण नाही. तुम्हाला फक्त फिल्टर करता आलं पाहिजे त्या कॉलमला. ओके. तर अशा प्रकारचे व्हिडिओज माझ्या चॅनलला क्रिएटिव्ह टॅलीला आम्ही कायम दिलेले असतात. तुम्ही इथं कायम ट्यूनअप राहा. मी इथून पुढं 7.0च्या सुद्धा काही कंटेंट देईन आणि जर तुम्हाला याच्याही व्यतिरिक्त काही हवं असेल, जे तुम्हाला सोपं म्हणजे काम डिफिकल्ट होत नाही ते सोपं करून पाहिजे, तर मला इथंच तुम्ही चॅटिंगमध्ये तिथं चॅट करून रिप्लाय द्या कॉमेंट्समध्ये, तर मी त्याशी व्हिडिओ बनवून तुम्हाला देईन. थँक्यू.